भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज व दोनही क्रिया आपण एकत्रित बघतोय का. आता इथं काय करायचंय, अगोदर आपल्याला छेद समान करून घ्यायचा आणि या उदाहरणामध्ये फक्त एवढीच क्लिष्ट प्रक्रिया आहे की तुम्हाला छेद समान कसा करून घ्यायचा. एक उदाहरण देतो मग नियम सांगतो मी. समजा आता 4/2 + 3/5. आता ह्याची बेरीज कशी करायची, आणि हे भिन्न छेद आहेत, दोन्ही छेद वेगवेगळे दिलेले आहेत, मग याची बेरीज कशी करणार, कारण याचे काही नियम आहेत. आता याचा नियमाकडे जाण्याच्या अगोदर आपण क्रिया करू, क्रियेवरनं समजून घेऊ आणि मग नियमाकडे जाऊया. बघा इथं सरळ लिहायचं छेद समान करू, म्हणजे आपल्याला काय करायचं, अगोदर छेद समान करायचा आणि छेद समान झाला की अंश अंशाची बेरीज, छेद जशाला तसा. आता छेद समान करण्याची प्रक्रिया बघा कशी आहे. हा जो पहिला अपूर्णांक आहे, या पहिल्या अपूर्णांकात कोण आहेत, अंशही आणि छेदही आहे. मग या अपूर्णांकाला म्हणजेच अंशाला आणि छेदाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं, दोन्हीला गुणायचं. दुसऱ्या अपूर्णांकाचे छेद किती आहे, 5. 5 ना अगोदर कितीला गुणायचं, नंतर ओके गुणा. 5 चोक 20, 5 दुनी 10, चिन्ह जशाला तसं. आता ज्या प्रमाणात आपण पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणलं, त्याचप्रमाणे दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं. चल गुणा. 2 6, 2 पंचे 10. काय झालं, छेद समान झाले. आता छेद समान झाल्यावर पुढची क्रिया माहिती आहे तुम्हाला, काय करायचं, पुन्हा कुणाची बेरीज होईल. आता 20 आणि 6, 0 आणि 6 किती होतात, 2 छेद जशाला. आता नाही, संक्षिप्त रूप द्यावं लागेल ना आपल्याला, संक्षिप्त रूप द्यायचं राहिलं ना. आता संक्षिप्त रूप देत असताना ह्या दोन्ही संख्या कशा आहेत, म्हणजे कोणत्या संख्येने भाग जाईल, द्या 2 ने भाग, 2 1